लँड जिहाद, लव जिहाद तर तुम्ही खूप ऐकला. आता आपण बघूया फ्लॅट जिहाद. नवीनच टर्म आहे ना. हा जो बिल्डर दिसतोय का नावाची साईट आहे. आपण आहोत शिवाजीनगर नावाचा एरिया आहे. हा आहे मुंबईमध्ये. या एरियामध्ये ब्रिजच्या खाली आपण आहोत आणि आजूबाजूला सगळा झोपडपट्टीचा एरिया आहे. या झोपडपट्टी एरियामध्ये SRA च्या स्कीम चालतात. SRA म्हणजे काय? झोपडपट्टी पुनर्वसन स्कीम. याच्यामध्ये गव्हर्नमेंट काय करतं, बिल्डरला म्हणतं की झोपडपट्टीचा जो लँड एरिया आहे, उदाहरणार्थ आपण पकडूया 10 एकर. 10 एकर मध्ये तू जेवढी झोपडपट्टी आहे ना, तेवढी सगळी डिमॉलिश कर, म्हणजे तू पाड. त्याच्या जागी त्या गोरगरीब लोकांना तू पक्की घरं बनवून दे आणि त्याच्या बदल्यात उरलेली निम्मी जागात आम्ही तुला वापरायला देऊ. त्याच्यामध्ये तुला जे कन्स्ट्रक्शन करायचं ते कर आणि ते तू सेल आउट कर आणि त्याच्यामधून तुझा प्रॉफिट कमव. मग याच्यात फायदा काय होतो? गव्हर्नमेंटचा एक सुद्धा रुपया जात नाही. पण याच्यामध्ये या बिल्डर लॉबीच्या माध्यमातून 192 खऱ्या झोपड्या होत्या. याचा रेकॉर्ड दाखवण्यात आला 306 झोपड्या. बिल्डरला जी परमिशन मिळते ना फ्लॅट बांधायची, तर ती प्रपोर्शनेट मिळते. जेवढ्या झोपड्यांचं प्रमाण असेल त्याच्या प्रमाणात बिल्डर स्वतः त्याची बिल्डिंग बांधून सेल करू शकतो. आता 306 झोपड्या जर बिल्डरने दाखवल्या तर तो 306 घरं बांधून देणार आणि 306च्या प्रपोर्शन मध्ये तो त्याची बिल्डिंग बांधणार, FSI घेणार, TDS घेणार आणि त्याच्याप्रमाणे तो सेल आउट करणार. म्हणजेच काय, बिल्डर जेवढा जास्त झुग्गी झोपड्या दाखवेल तेवढाच जास्त बिल्डरला फायदा होणार. आता हे सगळं करता करता या बिल्डरने 192च्या ऐवजी 306 दाखवल्या. हे मी नाही म्हणते, इथं RTI टाकण्यात आलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून एन्क्वायरी सुद्धा लागलेली आहे. जिल्हाधिकारीने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांना सुद्धा आदेश दिलेला आहे की इथं एन्क्वायरी करा आणि खऱ्या किती झोपडपट्टी होत्या हे फाइंड आउट करा. BMCच्या माध्यमातून 2 ज्या एन्क्वायरी झाल्या त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की पहिल्यांदा 62 झोपड्यांचा सर्वे केला. 62 झोपड्यांपैकी फक्त 4 झोपड्या याच्यामध्ये खऱ्या निघाल्या. बाकी सगळ्या झोपड्या या खोट्या नावांनी दाखवण्यात आल्या होत्या. त्याच्यानंतर आणखीन एक सर्वे करण्यात आला BMCच्या माध्यमातून. 20 झोपड्यांचा सर्वे झाला. त्याच्यामध्ये फक्त 6 खऱ्या निघाल्या, बाकी सगळ्या खोट्या निघाल्या आणि बाकीचा सर्वे अजून चालूच आहे. याच्यामधून आपल्याला समजेल की इथं कम्प्लिटली खोट्या झोपड्या दाखवण्यात आल्या होत्या. खोट्या झोपड्या दाखवल्या की त्याच्या नावाने खोटी घरं बांधण्यात येणार. SRA स्कीम मध्ये बांधल्यानंतर बिल्डरला, जो बिल्डर दुसऱ्यांना ती स्कीम मध्ये सेलेबल एरिया जो सेल करेल त्याच्यामध्ये पण तो फ्रॉड करू शकतो. आता हे मी नाही म्हणते, याची एन्क्वायरी स्वतः पोलीस डिपार्टमेंटने सुद्धा लावली होती आणि पोलिसांनी गव्हर्नमेंटचे जेवढे डिपार्टमेंट असतात कन्स्ट्रक्शन रिलेटेड त्या सगळ्या डिपार्टमेंटला नोटीस पाठवल्या आणि या नोटीसच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या समोर डॉक्युमेंट्स प्रस्तुत करा. पण आतापर्यंत SRA कडनं कोणताही रिप्लाय देण्यात आलेला नाहीये. माझी विनंती आहे मुंबईतल्या त्या झोपलेल्या हिंदू समाजाला, जर तुम्ही अशा साईट मध्ये जर फ्लॅट विकत घेणार असाल की ज्याच्या बाजूला SRA ची डेव्हलपमेंट स्कीम आहे आणि बाजूला तुमचा फ्लॅट आहे, तर पैसे गुंतवताना विचार करा, कारण की तुम्ही फ्लॅट जिहादचा शिकार असू शकता. या बिल्डरच्या रिलेटेड केस आता हायकोर्ट मध्ये पेंडिंग आहे. केसचे काही डॉक्युमेंट्स मी दाखवू शकतो, काही डॉक्युमेंट्स मी दाखवू नाही शकत. तर याचा विचार आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. सर्वांना जय हिंद, जय श्रीराम.